नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.3 मधीलच आणखीन काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। उदाहरण बघा काय आहे। जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काय। तर बघा याच्यामध्ये जोसेफ यांनी जे गुंतवणूक केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे, एकूण गुंतवणूक काढायला सांगितलेलं आहे। तर बघा त्यांनी कंपनी ए मध्ये दर्शनी किंमत 2 रुपये, अधिमूल्य 18 असलेले 200 शेअर्स विकत घेतलेले आहेत। कंपनी बी मध्ये बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स विकत घेतलेले आहेत आणि कंपनी सी मध्ये बाजारभाव 10,500 रुपये असणारा 1 शेअर विकत घेतलेला आहे। तर यावरून त्यांची एकूण गुंतवणूक काढायची आहे। तर बघा सुरुवातीला आपण त्यांची कंपनी ए साठी असणारी गुंतवणूक काढू। कंपनी ए, तर आता कंपनी ए मध्ये काय म्हणते बघा, दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये, ठीक आहे, असलेले 200 शेअर्स। तर आता बघा दर्शनी किंमत आणि अधिमूल्य जर आपण गृहीत धरला तर इथं आपण बाजारभाव काढू शकतो। बाजारभाव काढत असताना आपण काय करतो, दर्शनी किंमत आधी काय करतो, अधिमूल्य काढतो। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, बाजारभाव काढून घेणार आहोत। बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य। दर्शनी किंमत किती आहे बघा, कंपनी ए साठी 2 रुपये आणि अधिमूल्य किती आहे, 18 रुपये। तर बाजारभाव काय आला, 20 रुपये। बाजारभाव किती आला, 20 रुपये। तर बाजारभाव 20 रुपये प्रमाणे त्यांनी किती शेअर्स विकत घेतले, 200 शेअर्स। म्हणजे एकूण गुंतवणूक मध्ये त्यांनी किती शेअर विकत घेतले, 200 आणि बाजारभाव किती आहे, 20 रुपये। याप्रमाणे त्यांची एकूण गुंतवणूक किती होणार आहे, तर एकूण गुंतवणूक किती होणार आहे, तर याच्यामध्ये एकूण गुंतवणूक बघा किती होणार आहे, 4000 रुपये। एकूण गुंतवणूक किती होणार आहे, 4000 रुपये। इथं आपण गुणाकार केलेला आहे। एकूण गुंतवणूक किती झाली, 4000 रुपये। आता कंपनी बी साठी काढूया आपण। कंपनी बी मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स विकत घेतलेले आहेत। म्हणजे इथं बाजारभाव दिलेलाच आहे 500 रुपये आणि शेअर्स किती विकत घेतले, 45 रुपये। म्हणजे आपण 500 गुणिले 45 केलं तर इथे एकूण गुंतवणूक निघते। कंपनी बी मध्ये असणारी एकूण गुंतवणूक बाजारभाव किती दिलाय त्यांनी, 500 रुपये आणि किती शेअर्स विकत घेतलेले आहेत, 45। ठीक आहे, आता हा गुणाकार किती येईल, 500 गुणिले 45 हा गुणाकार येईल 22,500 रुपये। म्हणजे कंपनी बी मध्ये एकूण गुंतवणूक किती केलेली आहे त्यांनी, 22,500 रुपये। आता कंपनी सी साठी आपण काढूया। कंपनी सी मध्ये असणारी एकूण गुंतवणूक आता कंपनी सी बद्दल काय माहिती दिली आहे, बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर। म्हणजेच 10,540 गुणिले 1 म्हणजेच 10,540 रुपये हे सी कंपनी मध्ये असणारी गुंतवणूक आहे। मग प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्यांची जोसेफ यांची एकूण गुंतवणूक काढा। मग जोसेफ यांची एकूण गुंतवणूक बरोबर कंपनी ए मध्ये असणारी गुंतवणूक अधिक
कंपनी बी मध्ये असणारी एकूण गुंतवणूक अधिक कंपनी सी मध्ये केलेली एकूण गुंतवणूक. मग कंपनी ए मध्ये असणारी एकूण गुंतवणूक किती आहे? 4000 रुपये. बी मध्ये एकूण गुंतवणूक किती आहे? 22,500 रुपये. आणि कंपनी सी मध्ये गुंतवणूक किती आहे? 10,540 रुपये. ठीक आहे. आता आपण ही बेरीज करून घेणार आहोत. ठीक आहे. 4000 त्यानंतर 22,500 त्यानंतर 10,540 आणि 4 बेरीज करून घेऊया. तर 37,040 रुपये ही जोसेफ यांची एकूण गुंतवणूक आहे कंपनी ए, बी आणि सी मिळून. तर बघा उदाहरण पुन्हा एकदा पाहूया आपण. कंपनी ए मध्ये त्यांनी दर्शनी किंमत आणि अधिमूल्य दिलेली आहे. यावरून आपण प्रथम बाजारभाव काढून घेतला. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य म्हणजे 2 अधिक 18 बाजारभावाला 20 रुपये. एकूण गुंतवणूक काढायचं असेल तर जितके शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि गुणिले बाजारभाव, मग 200 गुणिले 20 उत्तर किती आलं? 4000 रुपये. म्हणजे कंपनी अ मध्ये त्यांची गुंतवणूक किती आहे? 4000 रुपये. आता कंपनी बी मध्ये एकूण गुंतवणुकीमध्ये बाजारभाव दिलेला आहे आणि किती शेअर्स विकत घेतलेले आहेत ते सुद्धा दिले आहे. म्हणजे 500 रुपये किमतीचे 45 शेअर्स विकत घेतलेले आहेत. म्हणजे कंपनी बी मधली एकूण गुंतवणूक किती आहे? 500 गुणिले 45 बरोबर 22,500. त्यानंतर कंपनी सी मध्ये त्यांनी 10,540 एक शेअर विकत घेतलेला आहे. म्हणजे कंपनी सी मधली गुंतवणूक किती आहे? 10,540. तर जोसेफ यांची एकूण गुंतवणूक काढायची आहे कंपनी ए अधिक कंपनी बी अधिक कंपनी सी मिळून. तर कंपनी ए मधली गुंतवणूक आहे 4000 रुपये, बी मधली गुंतवणूक आहे 22,500 आणि सी मधली गुंतवणूक आहे 10,540 रुपये. यांची बेरीज आली 37,040 रुपये. म्हणजे जोसेफ यांची एकूण गुंतवणूक आली 37,040 रुपये. ठीक आहे. आता आपण या पुढील उदाहरण सोडवूया. पुढील उदाहरण बघा काय आहे. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवणुकीवर 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. तर त्यांना किती शेअर्स मिळाले? आपण हे उदाहरण लिहून घेऊया. पुढील उदाहरण बघा काय आहे. श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. तर त्यांना किती शेअर्स मिळाले? आता ह्या उदाहरणामध्ये बघा काय काय दिलेले आहे. एकूण गुंतवणूक दिलेली आहे 20,000 रुपये. दर्शनी किंमत किती आहे? 5 रुपये. आणि किती शेअर्स घेतलेले आहे? 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतलेले आहे.
म्हणजे बघा इथं दर्शनी किंमत दिलेलं आहे आणि अधिमूल्य दिलेलं आहे, म्हणजे प्रथम आपल्याला बाजारभाव काढून घ्यावा लागेल. तर बघा दर्शनी किंमत किती दिलेली आहे, 5 रुपये दर्शनी किमतीचे, म्हणजे फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत किती आली, 5 रुपये. त्यानंतर अधिमूल्य किती दिलेलं आहे, 20 रुपये. अधिमूल्य किती आहे, 20 रुपये. यावरून आपण बाजारभाव काढून घेऊ शकतो. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिमूल्य. तर दर्शनी किंमत किती आहे, 5, अधिमूल्य किती आहे, 20 बरोबर 25 रुपये. बाजारभाव किती आला, 25 रुपये. ठीक आहे. आता 25 रुपये बाजारभाव असेल तर त्यांनी शेअर्स किती घेतलेले आहेत बघा, तर एकूण गुंतवणूक किती आहे, 20,000 रुपये. आणि आपल्याला काय काढायचं आहे, शेअर्सची, त्यांना किती शेअर्स मिळतील हे काढायचं आहे. मग शेअर्सची संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल, शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. ठीक आहे. आता एकूण गुंतवणूक किती आहे, 20,000 रुपये आणि बाजारभाव किती आहे, 25 रुपये. 25 × 200. ठीक आहे. म्हणजे 25 × 200 म्हणजे किती शेअर्स मिळतील, तर 800 शेअर्स मिळतील. तर श्रीमती देशपांडे यांना 800 शेअर्स मिळतील. ठीक आहे. उदाहरण आपण पुन्हा एकदा पाहूया. दर्शनी किंमत दिलेले 5 रुपये आणि अधिमूल्य आहे 20 रुपये. या दोन्हीवरून आपण बाजारभाव काढून घेतलेला आहे. बाजारभावाचं सूत्र काय आहे, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, म्हणजे बाजारभावाला 25 रुपये. आता श्रीमती देशपांडे यांचे शेअर्स किती मिळतील काढायचं आहे, म्हणजे शेअर्सची संख्या काढायची आहे. म्हणून शेअर्सची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव. एकूण गुंतवणूक किती आहे, 20,000 भागिले 25. 25 × 200 शिल्लक किती राहिले, 800. म्हणजे श्रीमती देशपांडे यांना या गुंतवणुकीतून 800 शेअर्स मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण सराव संच 4.3 मधील उदाहरणे सोडवलेली आहेत. राहिलेली उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. तर आता आपण याच प्रकरणामधील पुढील काही संकल्पना समजावून घेऊया. आता आपण पुढचा भाग, शेअर्सच्या खरेदी विक्रीवर दलाली आणि कर, यालाच ब्रोकरेज अँड टॅक्स ऑन शेअर ट्रेडिंग असं म्हटलं जातं. तर दलाली म्हणजे त्याला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आता दलाली म्हणजे काय, तर शेअर्स खरेदी किंवा विक्री करताना कोणत्याही खाजगी कंपनीमार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत केलं जात नाही. तर शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी शेअर बाजारामधीलच अधिकृत व्यक्ती किंवा संस्थांद्वारेच शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते. याच्यामध्ये प्रामुख्याने 2 संकल्पना येतात, शेअर दलाल आणि दलाली. तर शेअर दलाल कुणाला म्हणायचं, शेअर्सची खरेदी विक्री करणारे अधिकृत व्यक्ती किंवा शेअर्सचे खरेदी आणि विक्री करणाऱ्या अधिकृत संस्था, यांना आपण शेअर दलाल असं म्हणणार आहोत. त्यानंतर पुढचा भाग आहे दलाली. हा शब्द तुम्हाला यापूर्वी सुद्धा झालेला आहे. तर शेअर्सची खरेदी करताना व विक्री करताना बाजारभावावर घेतली जाणारी रक्कम याला दलाली असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्ही यापूर्वी त्याला कमिशन या नावाने ओळखला होता. म्हणजे खरेदी विक्री करताना मधले जे एजंट्स असतात ते जे किंवा व्यापारी असतात ते जे कमिशन घेतात, किंवा इथं शेअर मार्केटमध्ये जे अधिकृत व्यापारी असतात, विक्रेते असतात किंवा शेअर दलाल असतात, बाजारभावावर त्यांनी स्वतःचं असणारं कमिशन, त्यालाच काय म्हटलं जातं, दलाली असं म्हटलं जातं. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण सोडवूया. उदाहरण बघा काय आहे, 100 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. दलालीचा दर 0.5% आहे. असे 100 शेअर्स विकत घेताना किती रक्कम द्यावी लागेल
आणि 100 शेअर्स विकले तर किती रक्कम मिळेल. तर सुरुवातीला असे शेअर्स खरेदी करताना आपल्याला किती दलाली द्यावी लागेल हे घेऊया. शेअर्स खरेदी करताना जर आपण असे शेअर्स खरेदी केले आता शेअर्स खरेदी करताना बघा शेअर्सची खरेदी किंमत काढावी लागेल. शेअर्सची खरेदी किंमत म्हणजेच बाजारभाव अधिक दलाली. एका शेअर्सची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली. बाजारभाव काय आहे बघा 150 रुपये आणि दलाली किती असणार आहे 150च्या 0.5%. म्हणजे साधारणतः बाजारभाव 150 येईल आणि 150च्या 0.5% म्हणजे ही किंमत येईल 0.75. म्हणजे एकूण 150.75 पैसे इतक्या एका शेअर्सची किंमत येईल. मग असे किती शेअर्स खरेदी केलेले आहेत 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत. तर असे एकूण शेअर्स किती खरेदी केलेले आहेत किंवा त्यालाच आपण एकूण गुंतवणूक म्हणूया. तर 150.75 किमतीचे आपण किती शेअर्स खरेदी केलेले आहेत 100 शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे एकूण गुंतवणूक 150.75 गुणिले 100 म्हणजे हा गुणाकार येणार आहे 15,075 रुपये. आता या 15,075 रुपयामध्ये बघा काय असणार आहे दलाली किती असणार आहे आणि किती शेअर्स असणार आहेत हे आपण बघायचं आहे. तर याच्यामध्ये 15,000 रुपये हे शेअर्सचे असणार आहे. शेअर्सची किंमत असणार आहे आणि 75 रुपये ही काय असणार आहे दलाली असणार आहे. 75 रुपये ही काय असणार आहे दलाली असणार आहे. बघा पुन्हा एकदा समजून घेऊया. तर असे शेअर्स खरेदी करताना म्हणजे 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर की ज्याचा बाजारभाव 150 रुपये आहे आणि दलाली 0.5% घेतलेले आहे. असे शेअर खरेदी करताना सुरुवातीला आपण एका शेअरची किंमत काढली. एका शेअर्सची किंमत काढताना बाजारभाव अधिक दलाली म्हणजे बाजारभाव आहे 150 रुपये आणि दलाली 150 रुपयांवरती 0.5% आकारला गेलेला आहे. म्हणजे 150च्या 0.5% काढलं की उत्तर येईल 0.75. म्हणजे एकूण एका शेअर्सची खरेदी किंमत किती झाली 150.75. तर असे एकूण गुंतवणूक किती आहे असे किती शेअर्स खरेदी केलेत 100. म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर 150.75 गुणिले 100 हे उत्तर आलं आपलं 15,100. आता या 15,100 मधलं 15,000 रुपये ही शेअर्सची किंमत आहे आणि 75 रुपये ही काय आहे दलाली आहे. आता हेच शेअर्स जर आपण विकले तर काय होईल बघा. तर एका शेअर्सची खरेदी किंमतच्या ऐवजी आता काही शेअर्सची खरेदी हे शेअर आपण आता काय करणार आहोत विकणार आहोत. शेअर्सची विक्री करताना ठीक आहे आपण एका शेअर्सची विक्री किंमत काढावी लागेल. एका शेअर्सची विक्री किंमत. आता बाजारभाव अधिक दलाली होईल का नाही आहे तर बाजारभाव वजा दलाली. तर 150 वजा 150च्या 0.5% म्हणजे इथं किती येईल 150 वजा 0.75. तर ही वजाबाकी आपली येणार आहे 149.25 रुपये. 149.25 रुपये. एकूण गुंतवणूक काढून घेऊया 149.25 रुपये म्हणजेच हे किती येईल 14,925 रुपये. तर आता याच्यामधलं बघा 14,925 रुपये काय मिळणार आहे विक्रीतून मिळणार आहे. 14,925 रुपये या शेअर्सच्या विक्रीतून आपल्याला मिळणार आहे. बघा शेअर्सची विक्री करताना एका शेअरची विक्री किंमत काढत असताना तर विकायचं आहे त्यामुळे बाजारभाव वजा दलाली असणार आहे.
मग बाजारभाव 150 वजा दलाली 150च्या 0.5%. मग 150 वजा 0.75 केलं तर उत्तर येणार आहे 149.25. मग असे किती शेअर्स खरेदी केलेले आहेत? 100 शेअर्स. मग 14,925 रुपये आपल्याला हे शेअर्स विकल्यानंतर मिळणार आहे. ठीक आहे. तर यानंतर आता पुढील संकल्पना आहे दलालीवर वस्तू व सेवा कर. आता दलालीवर वस्तू व सेवा कर म्हणजेच काय? तर शेअर्स त्यांच्या खातेदारांच्या वतीने शेअर्सची खरेदी विक्री करून देण्याची सेवा पुरवत असतात. तर दलाली सेवेवरील कराचा दर हा 18% असतो. लक्षात ठेवा. शेअर्सची दलाली करणारे ज्या अधिकृत संस्था किंवा व्यक्ती असतात त्यांनी त्यांच्या खातेदारांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री केल्यानंतर त्याच्यावरचा जो GST असतो किंवा त्या सेवेचा जो दर असतो तो 18% प्रमाणे असतो. आता दलालीवर वस्तू व सेवा कर यावर आधारित आपण एक उदाहरण समजून घेऊया. दलालीवर वस्तू व सेवा कर. जसे मी याआधीच सांगितलं की दलालीवर जी सेवा खरेदी विक्री करताना जी सेवा कर असते ती 18% असते. तर आपण हे एका उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. तर या आधीचंच उदाहरण आपण घेणार आहोत. या आधीच्या उदाहरणामध्ये बघा 15,000 रुपये शेअर्सची किंमत होती आणि 75 रुपये ही दलाली होती. ते उदाहरण गृहीत धरूनच आता आपण पुढचं उदाहरण सोडवणार आहोत. मग उदाहरण काय बघा. एका व्यक्तीने किती बघा 15,075 रुपये शेअर्सच्या खरेदीसाठी दिले. या रकमेत 75 रुपये दलाली आहेत. त्यांना 75 रुपयावरती 18% दराने किती कर द्यावा लागेल व त्याचे विवरणपत्र तयार करा. आता एकूण बघा शेअर्सची किंमत आहे 15,075 रुपये. म्हणजेच या रकमेत 75% दलाली आहे म्हणजे शेअर्सची मूळ किंमत किती आहे? 15,000 रुपये. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की 18% दराने 75 रुपयावरचा GST काढा. 18% दराने 75 रुपयावरचा GST. तर यासाठी काय होणार बघा. दर किती आहे? 18% म्हणजे 18/100 आणि किती रुपयांच्यावरती दलाली काढायची आहे? 75 रुपयांच्यावरती दलाली काढायची आहे. तर हे आपण सोडवूया. तर याच्यामध्ये बघा संक्षिप्त रूप जेवढं देता येईल तेवढं आपण देऊया. तिथं मी कच्चं सोडवते. ठीक आहे. 25 चोक 100 आणि 25 बघा 25 चोक 100 आणि 25 त्रिक 45 25 चोक 100. तर आता 25 न 75ला भाग जाईल का? नाही आहे. तर आपण वेगळ्या पद्धतीने 5 न भाग घालू शकतो. 5 दुने 10 20 येईल. त्यानंतर 5 एके 5 5 5 25 15 5 75. आणखीन 5 न संक्षिप्त रूप देऊ शकतो. 5 चोक 20 5 त्रिक 15. त्यानंतर बघा 2 दुने 4 आणि 2 चोक 8. ठीक आहे. तर 2 के 2 दुने 4 या पद्धतीने साधारणतः आपण सोडवत गेलो तर ही किंमत येणार आहे 13.50 रुपये. म्हणजे 13.5 रुपये याची किंमत येणार आहे. आता पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. तर याचे विवरणपत्र तयार करा. आता विवरणपत्रामध्ये काय काय बघा. शेअर्सची संख्या. तर साधारणतः आधीच्या उदाहरणाप्रमाणे किती शेअर्स खरेदी केले होते? 100 शेअर्स खरेदी केले होते. बाजारभाव किती होता आधीच्या उदाहरणाप्रमाणे? 150 रुपये. दर्शनी किंमत किती असणार आहे? 15,000 रुपये. आता दलाली किती घेतलेली होती? 0.5% प्रमाणे म्हणजे दलाली किती आले? 75 रुपये. आता CGST आणि SGST म्हणजे या सेवेवरती GST किती आहे? 18%. मग 18% मधला 9% CGST आणि 9% SGST आहे. म्हणजे साधारणतः बघा 75 रुपयावरती 18% किती झाले? 13.50. मग 13चे निम्म किती होणार आहे? 6.75 रुपये. ठीक आहे. वरती आपण काढूनच घेतलेलं आहे की 75 रुपयावरती 18% GST प्रमाणे 13.50 रुपये होतात. तर ह्यातला निम्मा भाग म्हणजे 13.50 मधला निम्मा भाग म्हणजे 6.75 हा CGST मध्ये जाईल आणि राहिलेला 6.75 रुपये हा SGST मध्ये जाईल. आता एकूण खरेदी किंमत काढायची आहे. एकूण खरेदी किंमत मध्ये आता काय काय येईल? तर दर्शनी किंमत अधिक दलाली
आणि CGST आणि SGST मिळून या सगळ्यांची बेरीज होईल. ही बेरीज येणार आहे 15,088 रुपये. बेरीज किती येईल? 15,088.50 इतकी बेरीज येईल. ठीक आहे. तर हे उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया. तर उदाहरण काय? एका व्यक्तीने 15,075 रुपये शेअर्सच्या खरेदीसाठी दिले. या रकमेत 75 रुपये दलाली आहे. त्यांना 75 रुपये 18% दराने किती कर द्यावा लागेल याचे विवरणपत्र तयार करा. आता सुरुवातीला दलाली किती आहे? 75 रुपये. 75 रुपयावरती 18% GST असेल तर त्यानुसार उत्तर येईल 13.50 रुपये. आता याच्या विवरणपत्रामध्ये बघा शेअर्सची संख्या 100 रुपये. या आधीच्या उदाहरणामध्ये आपण जे घेतलेलं आहे तेच इथे घेतलेलं आहे. शेअर्सची संख्या आहे 100. त्यानंतर बाजारभाव आहे 150 रुपये. दर्शनी किंमत आहे 15,000 रुपये. दलाली किती आहे? 75 रुपये. तर 75 रुपयावरती 18% प्रमाणे GST किती होता? 13.50 पैसे. याप्रमाणे CGST म्हणजे 13.50च्या निम्म 6.75 CGSTचा कर असणार आहे आणि 6.75 रुपये SGSTचा कर असेल. आता एकूण खरेदी किमतीमध्ये काय काय आहे? दर्शनी किंमत, दलाली, CGST आणि SGST मिळून या सगळ्यांची जी बेरीज येईल ती खरेदी किंमत असणार आहे आणि ही बेरीज येणार आहे 15,088.50 पैसे. ठीक आहे. तर यानंतर आपण पुढील संकल्पनेचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणानंतर आता आपण आणखीन 2 संकल्पनेचा विचार करणार आहोत. जसं की म्युच्युअल फंड आणि त्यानंतर आहे SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा नियमित आवर्ती गुंतवणूक योजना असं त्याला म्हटलं जातं. बघा, शेअर बाजाराचा अभ्यास करताना आपण पाहिलं की कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्ती एकत्रित येतात आणि समाजाकडून पैसे उभारून भांडवल उभा केला जातो. या दरम्यान कंपनीला फायदा झाला तर त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केलेल्या आहे त्या सर्व लोकांना त्याचा लाभांश मिळतो. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये जर बाजारभाव वाढत गेला तर शेअर्सच्या किमती वाढतात. परिणामी त्या शेअर होल्डर्सना आणि शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजेच पर्यायाने देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. म्हणून आर्थिक सल्लागार म्हणतात की टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. परंतु नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसं कधी कधी शेअर मार्केटमध्ये तोटा किंवा नुकसानसुद्धा होऊ शकतो. मग हा तोटा किंवा नुकसान कमी करता येईल का? किंवा ज्यानं शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवलेला आहे, जे गुंतवणूकदार आहेत, त्यांचा हा तोटा कमी करता येईल का? तर हो, कमी करता येऊ शकतो. त्यासाठी याच्यासाठी एक नवीन संकल्पना आहे ज्याला म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. शेअर बाजारातील हे धोका किंवा हे नुकसान कमी करण्यासाठी काही लोक किंवा बरेचसे लोक म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. आता म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून उभी केलेली रक्कम. ठीक आहे. आता ही रक्कम जी आहे म्हणजे समाजाकडूनच गोळा केली जाते. अनेक गुंतवणुकीदार असतात त्याच्यामध्ये, त्यांच्याकडून पैसा उभारला जातो. तर आता ही जी रक्कम आहे ती एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता वेगवेगळ्या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते. आता म्युच्युअल फंडामध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक केली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात, हे सगळे सल्ले आपल्याला आर्थिक सल्लागार देऊ शकतो. तर आता म्युच्युअल फंडामध्येच बघा, कधी कधी TV मध्ये ॲडव्हर्टाईज पाहताना तुम्ही एक वाक्य वाचलं असेल की इन्व्हेस्टमेंट इन अ म्युच्युअल फंड आर सब्जेक्टेड टू बी मार्केट रिस्क अँड रीड ऑल स्कीम्स अँड रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली. म्हणजे कधी कधी म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा काय होऊ शकतं? नुकसान होऊ शकतं. तरी तो सोसा गुंतवणूकदारांना सोसावा लागतो. तर म्युच्युअल फंडची व्याख्या थोडक्यात कशी करता येईल? तर तज्ज्ञ आणि व्यावसायिक लोकांद्वारे करण्यात आलेला किंवा उभारण्यात आलेला फंड म्हणजेच म्युच्युअल फंड. यालाच AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हटलं जातं. जसं आपण शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला शेअर्स मिळतात आणि ह्या शेअर्समध्ये पावती क्रमांक आणि त्या शेअरची किंमत वगैरे नोंद केलेली असते, तसं आपण म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला युनिट्स मिळतात. तर प्रति युनिटचं जे मूल्य असतं ते आपण एका विशिष्ट सूत्राद्वारे काढू शकतो. जसं की एका युनिटचे नक्त मूल्य गुणिले युनिटची संख्या बरोबर म्युच्युअल फंड योजनेचे गुंतवणूक मूल्य. या सूत्राद्वारे आपण काय करू शकतो? म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेली रक्कम काय करू शकतो? काढू शकतो. याच्या व्यतिरिक्त म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त आणखीन एक गुंतवणूक योजना आहे
ज्याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हटलं जातं. यालाच मराठीमध्ये नियमित आवर्ती गुंतवणूक योजना असं म्हटलेलं आहे. या गुंतवणुकीमध्ये काही ठराविक महिन्यासाठी किंवा वर्षासाठी एक ठराविक रक्कम दीर्घ कालावधीसाठी गुंतवली जाते. साधारणतः आर्थिक सल्लागारानुसार SIP हे 3 ते 5 वर्ष किंवा 10 ते 15 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरू शकते. तर या म्युच्युअल फंडाचे काय फायदे आहेत बघा. तर अनुभवी व तज्ज्ञ फंड मॅनेजर्स असतात. या म्युच्युअल फंडामध्ये पारदर्शकता असते आणि गुंतवणुकीत पुरेशी सुरक्षितता असते. मर्यादित जोखीम असते, कारण एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये पैसे न गुंतवता वेगवेगळ्या प्रकारच्या शेअर्समध्ये हे पैसे गुंतवलेले असतात. त्यामुळे मर्यादित जोखीम असते. काही ठराविक फंडातील मधील गुंतवणुकीवर आयकर कलम ICC खाली वजावट मिळते. त्यानंतर गुंतवणुकीमध्ये वैविध्यता असते, तरलता असते, म्हणजे पाहिजे तेव्हा आपण विक्री करू शकतो आणि अल्प व दीर्घ मुदतीचे दोन्हीही फायदे म्युच्युअल फंडामध्ये मिळतात. ठीक आहे. तर या पद्धतीनं 2 गुंतवणूक आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड आणि नियमित आवर्ती गुंतवणूक योजना. ठीक आहे. तर याच्याशी संबंधित आपण आणखीन काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण आहे, म्युच्युअल फंड योजनेत बाजार मूल्य 200 कोटी रुपये असून कंपनीने 8 कोटी युनिट्स केले असतील तर एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य काढा. तर हे करत असताना आपल्याला काय करावं लागेल बघा. एका युनिटचे नक्त मूल्य बरोबर बाजार मूल्य भागिले युनिट्स. ठीक आहे. हे सूत्र आहे. या सूत्राद्वारे आपण काय काढू शकतो. एका युनिटचे नक्त मूल्य काढू शकतो. एका युनिटचे नक्त मूल्य बरोबर बाजार मूल्य भागिले युनिट. आता बाजार मूल्य किती आहे 200 कोटी आणि कंपनीने किती युनिट केलेले आहेत 8 कोटी युनिट केलेले आहेत. बाजार मूल्य किती आहे 200 कोटी. तर हा भागाकार किती येईल. तर हा भागाकार येणार आहे 25 रुपये. ठीक आहे. म्हणजे एका युनिटचे नक्त मूल्य किती आलं 25 रुपये. आता यावर आधारितच पुढचं उदाहरण आहे बघा. उदाहरण 1 मधील कंपनीत समजा 10,000 रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला किती युनिट्स मिळतील. ठीक आहे. आता किती युनिट्स मिळतील म्हटलेलं आहे, म्हणून युनिटची संख्या बरोबर काही केलेली गुंतवणूक भागिले एका युनिटचे नक्त मूल्य. सूत्र काय आहे बघा. युनिटची संख्या बरोबर केलेली गुंतवणूक भागिले एका युनिटचे नक्त मूल्य. आता केलेली गुंतवणूक किती आहे 10,000 रुपये आणि एका युनिटचं मूल्य किती आहे आपण काढून घेतले 25 रुपये. तर येईल 25 × 100 म्हणजे साधारणतः किती युनिट मिळतील तर 400 युनिट्स. 400 युनिट्स मिळतील. हे उदाहरण आपण पुन्हा समजावून घेऊया. उदाहरण आहे, म्युच्युअल फंड योजनेत बाजार मूल्य 200 कोटी रुपये असून कंपनीने 8 कोटी युनिट्स केले असतील तर एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य काढा. आता एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य काढण्यासाठी बाजार मूल्य भागिले युनिट्स करावे लागेल. कंपनीचे बाजार मूल्य आहे 200 कोटी रुपये आणि कंपनीने 8 कोटी युनिट केले आहे. मग 200 भागिले 8 किती आलं 25 रुपये. म्हणजे एका युनिटचे नक्त मूल्य किती आलं 25 रुपये. आता याच कंपनीमध्ये जर 10,000 रुपये गुंतवले असतील तर किती युनिट्स मिळतील हे काढायचं आहे. तर युनिटची संख्या बरोबर केलेली गुंतवणूक भागिले एका युनिटचे नक्त मूल्य. किती गुंतवलेले आहेत 10,000 रुपये भागिले एका युनिटचे नक्त मूल्य आहे 25 रुपये. मग 10,000 भागिले 25 400 येईल. म्हणजे 400 युनिट्स इथं मिळणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काही संकल्पना समजून घेतल्या, तसेच सराव संच 4.3 मधील उदाहरणं सोडवलेली आहेत. तुम्ही घरी 4.3 मधील राहिलेली उदाहरणं सोडवणार आहात. तर आपण साधारणतः म्युच्युअल फंड, नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, शेअर्स म्हणजे काय इत्यादी संकल्पना अभ्यासल्या. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड आणि नियमित आवर्ती गुंतवणूक योजना यावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. धन्यवाद.